माचोळी आणली आता बिराडाचं मेन साहित्य कुठं हो बरं झालं दे दुपारात तरी आला रातचा आल्या काय दिसायचं नाही आणि सुसायचं नाही मग काय अंधार गुडूप चारा का लायते का लिहिते खुरपटच आहे त्या वाटेने वाटच कायमची असेल हा कायमची वाटत खुरपटच आहे मी बघू चालतंय नाही तर माणसानं बघा हे नुसतं व्हिडिओ काढते ते असल्या जडजड गोण आहेत ना ते उचलायचं काम आपल्याला लागले नेले मित्रांनो आपलं बिराड उचलून बी झालं आणि लावून बी झाले आता हित आहे का सापाचं ब्या आता सापाला यायचं म्हणलं तर पिंजऱ्यात बसलं तरी घेतोय लगेच जाऊन बसले हो चल की मला खाऊ देतो का त्यांनी काय केलं आपली मेंढर होती तर दुकानात जाऊन एक्स्ट्रा पेप्सी आणली मला एक आणली मला एक आणली का मला एक 2 पेप्सी आणल्या आईला एक दिली मला राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो ब्लॉग आता का केलाय चालू माहिती आहे का आता आपल्यासोबत खूप मोठा किस्सा घडला आणि तो किस्सा म्हणजे काय तर आपल्या बिराडाच्या मागून असा साप गेला मित्रांनो आपल्या पप्पाने बघितला तर भुकला त्याकरता आपलं बिराड उचलायचं चालले तर तुम्हाला दाखवलं आजचं दिवसभराचं बी वातावरण आणि बिराड कसं काय उचलतंय ते आई काय झालं काय सुद्धा मोर झोपायला लागला मातुलीत झोपायला का साप बघितला तो आज हो का मित्रांनो हिथंच पाठीमागं ती तार आहे ना तिथनं कडकडीने चालला होता मी क्लिप टाकल नाही का मी हा मोबाईल नव्हता माझ्याजवळ आताच आणलाय तर दुसऱ्या मोबाईलमध्ये मी थोडी शूटिंग एवढं काय दिसत नाही पण जर तुम्हाला बघता आलं तर नाही का म्हणजे त्यात मी दाखवायचा प्रयत्न करेल थोडंसं असं चालताना दिसते लांब होतं ना लांबनं आपल्याला भीती वाटते भरपूर तर तिकडं होतं आणि काळूची नजर बघा काळूला आतमध्ये झोपायला भीती वाटायला लागली आता काळू काय रे काळू सुद्धा भेटतोय मित्रांनो प्रत्येकाच्या जीवाला भीती असते आणि त्या करतोय आपलं सगळं बिराड उचलायचे रात्री तर आपला आई दादा इथेच झोपले होतो ना हा त्याचा रस्ताच असेल मित्रांनो एवढ्या एरियात म्हणतात बाबा हा येतो पण आता इकडे गेलाय गावामध्ये गेलाय आता कुणाकडे जातोय काय सांगता येत नाही तो की बांधाव तो गावात चालू आता बघितल्या एवढी भीती वाटली ना काय सांगायला नको बाबा लय बेलो मित्रांनो मी तर जेवता उठलो म्हणलो अरे काय झालं आणि मग आई म्हणते आई तर 2 वाळ्या घालत होती आई म्हणली बघ साप केवढा मोठा आहे मग मी बघतोय तो काय म्हणलं आईला आता काय खरं नाही आपलं बिराड उचललेलं त्याकरता मेंढरं वाघरं त्याच्यात तुझं आपलं बिराड उचलायचे चालले आणि आता हे जे मेंढरांनी पटांगण केलंय ना इथं पटांगणात असलं म्हणजे काय नाही आता अडचणीत कसं भीती राहते हो बरं झालं दे दुपारात तरी आला रातचा आल्या काय दिसायचं नाही आणि सुसायचं नाही मग काय अंधार गुडूप चारा का लायते का लिहिते तेच ना हे बघा करडो लागलं बारवाय लगेच हे मेंढर गेल्या उचललं असतं नाही उचललंच नसतं हे जर साप दिसला नसता ना मित्रांनो तर आता जवळजवळ ना 7-8 दिवस आपलं बिराड हिथंच राहिलं असतं तर साप दिसल्यामुळं तरी काल आलं ना आज दुसऱ्या दिवशी तर चाललं तिकडं हा खुरपटच आहे त्या वाटेने वाटच कायमची असेल हा कायमची वाटत खुरपटच आहे हो का हो का असा चालला होता इथं नाही म्हणते त्याची अशी फरफट दिसतेच मित्रांनो अशी वाटच दिसते जाण्या येण्याची आणि तो असा ह्याच वाटेने गेला असा इकडून आला इथं आपल्या कुत्र्याने बघितला मग गपक्यास ह्याच्यात लपला ह्या हरभऱ्यात आणि असंच गेला गावात मी बघू चालतंय नाही तर माणसानं बघा हे नुसतं व्हिडिओ काढते ते असल्या जडजड गोण आहेत ना ते उचलायचं काम आपल्याला लागले टाकलेलं काय माचोळी आणली आता बिराडाचं मेन साहित्य कुठं नेले मित्रांनो आपलं बिराड उचलून बी झालं आणि लावून बी झाले आता हित आहे का सापाचं ब्या सापाला यायचं म्हणलं तर पिंजऱ्यात बसलं तरी घेतोय आई बघा काय म्हणते या तसं नाही म्हणत नाही पण पटांगण झालंय ना आता हे बाकीचं हा आता हे बाकीचं रान बघा कसं आहे सगळं गचपान आहे का नाही आणि इथं आपली मेंढरं एक दिवस बसली तर सगळं काढ सगळं खाऊन टाकलं रातीत सगळं पटांगण झालं म्हणजे दिसणार ना आपल्याला काय म्हणजे सजासजी साप असा एवढ्या इकडं बिराडात येणार नाही तिथं त्याची जागा आहे जायची यायची आता जागा आहे म्हणजे माणसाच्या वाटतच वाटत हा शिकारीला जात असेल किंवा कुठंतरी अजून 7 दिवस काय बिराड हलावलं नसतं हा मी काय म्हणलेलं अगोदर ते खरं आहे 6-7 दिवस नाही
तिथेच राहिलं असतं वाडा उठोस तर. इथनं वाडा उठतो तर म्हणलं तर तिथंच टिकलं असतं ग्राहक. हा. पण आता आईने गोड बोलून माझ्याकडून कसं काम करून घेतलं, सगळं बिराळ उचलून काय काय बिराळ लावून. होय काय गोंडाड येतो. अंड्यासाठी कोंबडी पकडली हो का. ती बाहेर येणार आहे हो का लगेच. हं? डाल गेला डाल गवय तूच कर. ये चल चल ये डिंगारी ये चल ये हो तांड चल ये चल ये त्याच्यावर जाखण टाक ना, सावली टाक ना. उठा ना चल. हुशार कोंबडी गेली लगेच. लय हुशार आहेत मित्रांनो कोंबड्या, 2-4 आहेत पण हुशार. पहिल्या बी लय हुशार होत्या पण त्या मारल्या कुत्र्याने लांब गेल्यामुळं. यांना अंडा इथं लगेच जाऊन बसले हो का. कोंबड्यांना आता सावली केली डालग्यात बसायला. हो कशा बसते ते. मेंढरं सोडलेले आहेत आणि मेंढराने घेऊन आलो इकडं. जरा वाईट ज्वारीच्या पाचोळ्यात नाही हो म्हणलं, पाणी पेतेल ना, बराच उशीर झाला आहे. ती आपल्या रोजच्या ज्वारीच्या वावरात मेंढरं आणल्या ते आईला आपली लावले पुढच्या अडवायला. असा ओली पासून बराच पाचोळा होता मित्रांनो, 2 दिवस झाले ते, त्यामुळं खाल्लाय. आणि आईला तो आपली आहे. आईला म्हणलं पुढच्या आडवा हे मेंढरं बी चरानात निसती पळते ते, याकरता आई पुढच्या आडावते. आपली मेंढरं ज्या वावरात आल्या तिथं बेळा लावलाय बघा थोडासा. जेवढं त्यांना नेता आलं असेल तेवढं नेलं. आणि आई बेळा कसं काय बेळा बेळाच म्हणतात ना का काय म्हणतात. बियाणा ते आहे ना बेळाच म्हणतात की ह्याला. का वैरण पाचोळा नाही, पाचोळा खाली पडलेला. हान हानी ह्याच्यावर हान. हा पाळा मी म्हणतोय बेळा. हा पाळा पाळा म्हणते ह्याला लावलेले. हळूहळू एवढं उन्हाचं तापमान वाढायला लागले ना मित्रांनो, लय ऊन लागायला लागले नाही का. म्हणजे अजून तो उन्हाळा बी नाही आला, तोच लय तापमान झाले या. आणि मेंढरं बी त्याकरता उशिरा हल्ली ना लय आपलं तारमळ होती या. काय आणि एवढ्या उन्हाचं कसं काय आला तुम्ही. ऊन लागा ना होय तुम्हाला. काय खाताय रे उन्हाचं तुम्ही. काय आहे ते उन्हाचं होय. थंड बघा. पेप्सी खात आले ते आपली बकरी बघायला चालली होती ती. चल की मला खाऊ देतो का बाळा. नाही नाही होय दिकी दिकी नाही होय. हा घे ह्या बारक्याला नाव काय त्याला विचार. नाव काय नाव काय मला सांग. सांग करण तुम्हाला लय गोड बोलते. ह्याला घे आपल्या घरी. मलारला घेऊ आपल्या घरी. मलार ते ओंकार आहे. ते ओंकार आहे कमाल. मलार आहे. हा नाही घेत अरे नाही घेत. ह्याला घ्यायचं मलारला घेऊ आपल्या घरी. मलारला नाही करत लावा हात लाव. आपली सगळी मेंढरं आल्या तर या ठिकाणी. आणि आईने हो का इथं घोडी बांधल्या ते. आता आपली आई घोडी बांधाय बांधली आहे. पाणी पाजलं का. पाणी पिलीच नाही आज. वाईस पिली एक त्यांच्याकडून टप घेतला. हा. भांड बी आणलं नव्हतं. त्यांच्या टप्पाने पाणी पाजलं एक टप. हा एकच टप पाणी पिली होय. तर मित्रांनो खायलाच काय नाही त्याकरता एकच टप पाणी प्यायला ते. आणि या ठिकाणी बांधल्या ते. आता या मेंढरांना बी पाण्यावर घेऊन जायचंय. बळबळ उभी केली. हा हो खाई की दर तुला. हा तर मित्रांनो मागाशी जे आपल्याकडं छोटे ओंकार आणि मल्हार आलते त्यांनी पेप्सी आणलेले बघा खायला. तेव्हा काय त्यांच्याकडं एक्स्ट्रा नव्हतं. मग त्यांनी काय केलं, आपली मेंढर होती त्यावर दुकानात जाऊन एक्स्ट्रा पेप्सी आणली. मला एक आणली, आम्हाला एक आणली. का मला 2 पेप्सी आणल्या. आईला 1 दिली, मला 1 म्हणली. उन्हाचं थंड खातो मी. आणि मग ती गेली नाही का पेप्सी देऊन आपल्याला. तर उन्हाचं वाईस थंड देते पेप्सी खायला. कसं वाटतंय मग. भारी गार खायला भेटले.
ती बारकी पोरं लयच हुशार आहेत. बोलतात तर एकलं हे म्हणतं माझं नाव मल्हार, ते म्हणतंय माझं नाव अंकर. लय बोलाय बात. ओंकार ओंकार अंकार हा येत नाही जमलं मला. जमलं. आपलं दादा मेंढरापाशी आलेलं आहेत आणि आई चालली घरी. हा? बरी कमाई केली आहे ना, बरी कमाई केली ना. तिकडे का टिंगाऱ्या करीत होतो मग? हा हो, काय महत्वाचं काम करी. तळाव भांडी बिराडा साफ चिरलाय सकाळी. मग काय करूया केवढा साफ होता बिराडा. कवाचा तिथनं त्या ताराच्या कडाने पत्नीने बघितलं. अन्न तो ताराच्या कडेने चालला होता का बिराडात आलता आणि घेऊ नसते वाट. काय करतोय त्याच्यामुळे बिराड उचलला होता. तरी म्हणजे बिराड उन्हाचं व्हायचं असं सावलीला बसलो ना बरं वाटतं बाबा. आपल्या मेंढरांना बी मित्रांनो बरं वाटत असेल हो का. बघा इकडं मेंढरं बी अशी सावलीला, कारण का तर पहिली मेंढरं थांबत नव्हती. आता ऊन इतकं लागतंय भरपूर, त्यामुळं आपल्याला बी उन्हाला सावलीला बसू वाटते, मेंढराला बी. शर्टांसाठी वाईज बोराटीचं फांट तोडले ते हो का. आपलं दादा आलं ना मग असं काय टेन्शन राहत नाही आपल्याला, कारण का ते मेंढराला चारायचं दादाच बघतात सगळं. इथं पाठीमागच्या बांधावर आपली मेंढरं आली ना, आपल्याला साईड लावावं लागतं आणि त्यांना असं काढून द्यावं लागतं बाबा. हे अशी मित्रांनो एवढी पळतात ना तिथनं आपल्याला पाडू शकतात, त्याकरता आपण व्हायचं बाजूला. मेंढरं सगळी जातात पळत. तर हो का मेंढरं सगळी पळाली, मी बी चाललोय माग माग. आज आपल्या दादांनी किती मस्त काम केलंय बघायचं का तुम्हाला मित्रांनो. हो का आपलं सगळं हो का हे असं उकारलंय आज खोऱ्याने आणि खड्डे केले ते, त्यामुळं मेंढरांना चांगलं पाणी पिता येते हो का. असं खोऱ्याने उकरून सकाळी दादा इकडं आलतं ना, गेलं तर मी काय म्हणलं दादा कुठं गेले ते तिकडं बाहेर बी गेलं तर हे असं उकरून आलं मेंढरा का. मग तर आता मस्त काम झालं हे. पहिलं मेंढरांना एवढं पाणी पिता येत नव्हतं, आता पोटभर पाणी पिता येते. तर आपली मेंढरं आलेली आहेत फुलवरच्या वावरात हो का. पालाच आहे भरपूर आणि गबाळे. मेंढरांना असं चांगलं चराय गावल्यावर बरं वाटतं. आता काय टेन्शन नाही ना हो का. फुलवर बिलवर आहे इथं. फुलवरच्या वावरात कालच्यालाच येणार होतो मित्रांनो, पण कालच्याला काय झालं तिकडं वर बी होतं चरायला, त्याकरता इथं नाही आलो. आणि मग आज कालच्याला संपलं, मग आजच्याला इकडे यावं लागलं आपल्याला. कालच्या भाषेच्या वावरात आज पुन्हा मेंढरा आणल्या ते. कालचं खाऊन जे बुडकं बाडकं राहिलेत ना ते खाण्यासाठी आणल्या ते, म्हणजे वावर ओके होईल. मेंढरं वाड्याला आलेले आहेत. कोकरी सोडायचं चाललंय आईचं. तर मित्रांनो आपला संध्याकाळचा स्वयंपाक चालू झालेला आहे. या ठिकाणी भात बनवला एवढा भुगलभर आईने, आणि इथं आपला लसूण टेस्ट आहे. आई काय करणार आहे लसणाचं? आमटी. आमटी करणार आहे आपली थोडीशी, म्हणजे मस्तपैकी आपला आमटीचा व्हिडिओ आहे आज आपल्या वाड्यावरती. काय याची आमटी आहे? डाळ कसली आहे? तुरीची. तुरीच्या डाळीची आमटी. थोडस तेल टाकून घेते. आपलं थोडंसं तेल टाकलं आईने. लसूण व्हायचं. लसूण मगाशी टेचलेला. लसूण टेचून घेतलाय आपला. त्यात थोडीशी हळद टाकून घेते. थोडीशी हळद टाकली तर 2 चमचे मसाला.
आता थोडंसं मीठ टाकून घेते. त्याची चांगली गिरवी करून घ्यायची हा. मसाल्याची, लसणाची, मिठाची, हळदीची. आता त्यात तुरीची डाळ टाकून घ्यायची. डाळ शिजवलेली आहे मित्रांनो आपली. आता फक्त त्याला शिजवली होती डाळ, लवकर शिवत नाही ना याला लवकर शिजाय घालायला लागतं. आणि आता नुसतं काढवायचं नाही, हा आता नुसतं कढवायचं. आमटी तयार होते हो का. भाकरी चालल्या ते जरा व्हायचं उशीरच झालाय मित्रांनो आज स्वयंपाकाला. का नाही झालाय? नाही मला वाटते. नाही झालं उशीर. मापातची अंधार जरा जास्त झाला. आमुष्याला आली अंधार काय? म्हणजे तिथं आपल्याला लाईटी होत्या त्यामुळे आता आमुष्या नाही का. आता पुनवापासून चाल नाही हा हो का. 15 दिवस. जाळ बिळ चांगला लागलाय. ऐकून आणलं लाकडं. लाकडं तिकडूनच वर नाही तर दिसतंय का लाकूड. वाडा आपला लईच अडचणीत आलाय मित्रांनो. इथं सरपण सगळं अवघड झाले. सुसाना का लाईट नाही का लुईट नाही तिथं चांगलं 3 आठवडं लाईट होत आणि मोकळं होतं. इथं नुसता खड्डा खड्डा. पाऊस आल्यावर तर कसं होईल इथं. गज भरून माणसं वाहून जाते. अवघड होईल लय. म्हणून तर गेलं चाली पावसात तिथं बसायला आलं नाही. हा गेल्या वर्षीच्या राती आहेत मित्रांनो. गेल्या वर्षी त्यांचा पावटा चारला होता पावसात आलो. तर मित्रांनो आज आपण आलो या ठिकाणी मस्तपैकी झोपायला. तर आता एक व्हिडिओ एडिटिंग करायचं आणि मग झोपायचे. तर आजचा आपला दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.